चवनाशिकच्या या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिलीचं खूप स्वागत. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे, पटापट रेसिपी चालू आहे. काय बनवताय ताई? तर आज बनवतोय पास्ता. तर पास्त्यासाठी काय काय लागतंय आपल्याला? गरम पाणी करायला ठेवलेलं आहे छोट्याशा कढईमध्ये. एक पॅकेट पास्ता टाकलेला आहे. पॅकेट 10चं छोटंसंच पॅकेट आहे, काही खूप मोठं नाही. पण म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, मग काहीतरी वेगळंच बनवायचं आहे. आता उकळतोय आपला पास्ता. तोपर्यंत आहे ना बाकीची रेसिपी आपण तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये ना मीठ तर टाकले, पण पुन्हा तेल पण टाकून घेतलेले. तेल टाकायचं उकळायला, म्हणजे ना एकमेकाला चिपकत नाही आपला पास्ता. तर पास्ता आहे ना आज खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आपण. तर यूट्यूब फॅमिली छोटीशी कढई हलते, हसू नका आपल्या चॅनल याला व्हिडिओला. तर बघत राहा पूर्ण शेवटपर्यंत काय बनवलं आहे ताईंनी. तर हा पास्ता उकळतोय, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे कारण खाली थोडा चिपकलेला होता. तर चला आता रेसिपी फटाफट बघूया. याच्यासाठी लागणार आहे टोमॅटो. आता टोमॅटोचे ना असे बारीक काप करून घ्यायचे, पाठीमागची देठची बाजू काढून घेतलेली आहे फटाफट. आणि असा पास्ता कोण बनवतं ते मला सांगा, तुमची रेसिपी वेगळी असेल ते पण मला शेअर करा. तर यूट्यूब फॅमिली आपण घेतलेला आहे छोटासा टोमॅटो. आपण घेतोय आता बारीक बारीक पीस करून घ्यायचे टोमॅटोचे. आणि पीस केल्यानंतर आहे ना याला आपण पुढे काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे, काय काय टाकायचं आहे आपल्याला. बारीक काप करता येईल ना तितके बारीक काप करून घ्यायचे आपल्याला, कारण आहे ना मोठे पीस वगैरे करायचे नाही याच्यामध्ये. शक्यतो त्याची प्युरी वगैरे टाकली तरी चालते, म्हणजे असं बारीक लिक्विड वगैरे करून टाकलं तरी चालतं. पण आज आहे ना आपले थोडेफार दिसले पण पाहिजे. तर मग चला आता इतके बारीक पीस केले दिसतील की नाही याचाही मला अंदाज नाही, पण मी करते बारीक आता छोटे छोटे जेवढे शक्य असतील तेवढे बारीक. आज बनवतोय आपण पुन्हा एकदा पास्ता. नवीन ताई जर कोणी आलेले असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. आणि आता हा घेतलेला एक छोटासा कांदा कांदा आणि तो पण बारीक कापायचा आहे. बारीक म्हणण्यापेक्षा उभा कापूया आपण. आणि अगदी फटाफट कापायचा आहे, मस्त उभा कांदा कापायचा. आणि टोमॅटोसोबत त्याला पण आपण कढईमध्ये मस्त फ्राय वगैरे करायला टाकणार आहे. तर आता पास्त्यासोबत आहे ना मसाले वगैरे कोणकोणते यूज करायचे आपल्याला. तुमच्याकडे कोणकोणते मसाले असतात तुम्ही सांगू शकता. आपल्याकडं रेड चिलीचा आहे, पास्ता मसाला आहे, आणि सोया सॉस आहे आपल्याकडे. जर हवा असेल तर टाका, नसेल पाहिजे तर नका टाकू, तुमच्या आवडीप्रमाणे टाका. असं मी आज पास्त्यामध्ये खूप खूप काही याच्यात टाकलेलं आहे. तर यूट्यूब फॅमिली हे बघा, हा पास्ता मसाला इथं ठेवलेला आहे, मी एकच पॅकेट टाकणार आहे. हे रेड चिली आहे, सोया सॉस आहे. तर आपल्याकडे ना तुम्हाला जे हवा असेल, आणि ते एक व्हाईट कलरचं पॅकेट आहे ना तो मॅगी मसाला आहे. पास्ता मसाला आहे तो. पास्त्याच्या पॅकेटमध्येच निघाला, तुम्ही बघितलं स्टार्टिंगला. आता पास्त्याला आली उकळी, त्याला घेतलं आपण कढईच्या बाउलमध्ये काढून. कढई पुन्हा ठेवतोय आपण गॅसवरती. गॅसवर कढई ठेवून आहे ना पुन्हा एकदा आपल्याला द्यायचं आहे पुन्हा तडका. तडका कसा देतोय आपण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली बघणार आहे. फटाफट गॅस दिला मी चालू करून. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे तेल. तेल तुमच्या अंदाजानुसार टाका, कमी जास्त तुम्हाला कसं आवडतं पास्ता बघून घ्या तुम्ही. एकमेकाला चिपकलेला वगैरे काहीच नाही. तर आता आहे ना कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मला टाकायचे तेल. आणि ह्या कढईमध्ये तेल टाकल्या, कढईला नाही बघा थोडंसं गॅस पुढे घेऊ आपण, मग तेल टाकूया. कारण कसं आहे खूप मागे हात जात नव्हता माझा, म्हटलं चला आता छोटंसं आहे. तर हे बघा आवडीनुसार तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरीचा थोडासा तडका देऊन घ्यायचा आहे. जिरे मोहरीचा तडका दिल्यानंतर आहे ना छान आणि छान अशी चव पण खूप सुंदर लागते. तुम्ही टाकता की नाही टाकता ते पण मला सांगा. आणि काही वेगळी पद्धत असेल तर फॅमिली तुम्ही ताई मला सांगू शकता की हे असं नाही, असं असं आहे. तर चला आता कढई थोडीशी तापलेली आहे, जास्त तापून नाही द्यायची, कारण तुम्ही बघताय कढई खूप छोटी आहे आणि गॅसचं बर्नल आहे ना मोठ्या साईडनेच मी नेमकं ठेवलेलं आहे. तर आता जिरं मोहरीचा तडका देऊन झालेला आहे. याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांद्याला पुन्हा छान असं परतवायचं आहे. परतवण्याच्या अगोदर आपण काय करणार आहे, थोडंसं मीठ पण त्याच्यात टाकणार आहे. यूट्यूब फॅमिली बघत राहा, कुठेही जाऊ नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा कशी वाटते आपली पास्त्याची रेसिपी. आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठाला छान का टाकलेलं आहे मीठ, कांदा खूप छान परतवतो मिठाने. म्हणजे मीठ टाकलं की कांदा खूप छान परततो, त्याच्यासाठी मीठ आहे मी आधी पण टाकलेलं आहे पास्त्यामध्ये, आता पण टाकू राहिलो आपण. तर चला यूट्यूब फॅमिली बघत राहा आपली रेसिपी, कुठेही जाऊ नका. कांदा परततोय, अजून घाई नाही करायची आपल्याला. आणि आता कांदा परतत आला ना की आपल्याला पुन्हा एकदा टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचं. पण कांदा चांगला परतून देऊ, म्हणजे वास वगैरे लागणार नाही आपल्या पास्त्याला. तर आता आहे ना छान आणि छान कांदा परतलेला आहे. आता मी घेतलाय टोमॅटो, तो टाकलाय कढईत, त्याला पण करते मी फ्राय. आता पुढची रेसिपी बघत राहा. आता काय काय मसाले यूज करायचे आपल्याला, पास्ता मसाल्याचे छोटंसं एक 5वालं छोटंसं पॅकेट. आणि त्याच्यामध्ये ना पास्ता पण आपण 10चं छोटंसं पॅकेट वापरलेलं आहे. आता हे ना केचप तुम्हाला जे जे हवे असतील ते ते तुम्ही वापरा तुमच्या आवडीनुसार. तुम्ही डेलीच्या घरात वगैरे कोणते यूज करता त्यानुसार टाका. आता आपण टाकलेलं आहे रेड चिली टाकलेलं आहे. हा पण टाकून घेतलेले, 2-2 टाकलेले मी. असं काही नाही की तुम्हाला जो हवा एक पाहिजे असेल तर एक टाका. आणि हे तुम्ही बघितलेले पास्त्यामध्येच हे पॅकेट आपलं निघालेलं होतं, ते पण टाकून घेतलेलं आहे आपण. आणि याच्यामध्ये ना मस्त कढई बघा आपली कशी हलते सारखी सारखी. ठीक आहे, तिला नीट करू.
आणि मग पुढची रेसिपी बघत राहा यूट्यूब फॅमिली. आता आपण घेतलेला पास्ता करायला मस्त आणि मस्त उकळी बघा तुम्हाला कशी दिसते तेलाची छान छान आतमध्ये, असं मस्त डुगू करते बघा तेल किती छान मस्त. तर चला मग आता पुढची रेसिपी बघत राहा यूट्यूब फॅमिली, जायचं नाही कुठे ताईंनी. तर हे बघा छान आणि छान असं फ्राय झालेलं आहे कांदा टोमॅटो, तुम्हाला मी जवळून दाखवते. आता आपल्याकडे आहे पास्ता, तो पण उकळवलेला आहे मीठ आणि तेल टाकून, तो पण छान हे करायचं आहे, फ्राय करायचं आहे. आणि छोट्याशा कढईत अगदी सुंदर आणि खायला पण खूप छान वाटतं. अगदी 1 किंवा 2 जणांचा नाश्ता अगदी आरामशीर होऊ शकतो आपल्या याच्यामध्ये. आणि चवीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही जे सॉस वापरायचे ते वापरू शकता. ग्रीन चिली सॉस वगैरे काही वापरलेलं नाही आपण याच्यामध्ये. तर हे बघा चाललंय माझं हलवायचं काम छान, आणि रंग वगैरे बघा तुम्ही किती तोंडाला पाणी सुटलेले, वास इतका सुंदर येऊ राहिला, खूप आणि खूपच वास येऊ राहिला. त्याचं कारण आहे ना, मटेरियलच खूप गेलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तुमची जी रेसिपी ना यूट्यूब फॅमिली, तुम्ही मला सांगू शकता की ताई आम्ही अशी बनवतो किंवा तशी बनवतो. मला तर वाटलं ही रेसिपी अगदी योग्य. मग चला आता, म्हणजे मी ना बनवताना बनवते अशीच, तर जी डेलीची होती माझी तशीच मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर हे खाली पण सांगितलं बघा आपल्याकडे, ठीक आहे काय हरकत नाही. चला पुढची रेसिपी आपण बघत राहणार आहे यूट्यूब फॅमिली. लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असतील त्या ताईंनी. आणि हा काट्याचा चमचा खूप फायदेशीर ठरलेला आहे याने ना, मस्त आणि मस्त. तर आता पास्त्यामध्ये टाकते मी चीज आहे ना, आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे. तुम्हाला जसं आवडत असेल तसं टाका, नसेल आवडत तर नका टाकू, काय प्रॉब्लेम नाही. पण आहे ना, 2 चीजचे पीस होते आपल्याकडं, म्हटलं त्याला ते पण टाकून घेऊया. तर चीज टाकल्यानंतर इतका सुंदर वास येत होता फोडणीचा वगैरे, खूपच छान वास यायला लागला होता. तर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. आणि आपली आजची रेसिपी बघत राहा, पास्ता कसा बनवलेला आहे, पास्त्याची रेसिपी, पास्त्याची चव, टेस्ट आणि काय काय बॅटर मी टाकलेलं आहे यूट्यूब फॅमिली. नवीन रेसिपीमध्ये मी पुन्हा एकदा भेटणार आहे. तर चला आता तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.